देवाकडे. हां हां थांबा आता. आवाज येतोय? अश्विनी तुझं झालंय का? बंद कर, आवाज करू नकोस. ते तांदूळ बिंदूळ तुला काय बांधायचं ते बांधा, तुझं तू बांधून घे. एक 10 मिनिटं चालेल. सुलबाई संग किती गोड बोलतात मावशी, बघितलं एवढं मायेनं ममतेनं बघतायचा वात्सल्यानं त्यांच्या चेहऱ्याकडे. चालू करू? सांगा की, बोला की. काय माझं नाव अक्काताई दत्तात्रय पाटील. माझं माहेर पिशवी शाहवाडी तालुक्यात, पुन्हा सासर पण माझं शाहवाडी तालुक्यात शित्तूरगाव. माहेर सासर जवळजवळ अंतर. माझ्या वडिलांची शेती आणि माझ्या माहेरची शेती, माझ्या आई वडिलाचं शेत आणि माझ्या सासरचं शेत, दोन्हींच्या मध्ये फक्त ओढाच आहे. बरं. मग मी अशी ये जासारखं माझं मावळणीचं पण हेच गाव, म्हणजे माझी आत्ती ह्याच गावात. त्याच्यामुळे त्यांची लहान लहान मुलं होती ती घ्यायला मी इथंच यायची. त्याच्यामुळे इथं सासूनं मला थोडीफार बघितलेली अगोदर. हां अगोदरच. मग माझं मालक पूर्ण अडाणी होतं. शिकलेले नव्हते काय? अजिबात नाही, पहिली सुद्धा नाही. गम भन सुद्धा त्यांना येत नव्हतं. आणि मी शाळा शिकलेली. मग प्रत्येक पुस्तकावर माझं मन जायचं. एक माणसाला अन्नाची गरज असते, भूक लागते. अन्न खाल्ल्याची आपल्या शरीराला अन्न पाहिजे. तिची जशी आपल्याला भूक लागते अशी मला पुस्तकाची भूक लागायची, वाचनाची भूक लागायची. असा कुठल्याही रस्त्यानं कागद जरी पडला तर ते मी घ्यायची, आवडीनं वाचायची की ह्यात काय मजकूर आहे हे मला त्याचं ज्ञान समजून घ्यायचं. म्हणजे ज्ञान मिळवायची आवड. ज्ञान मिळवायची आवड होती. मग 7 वर्षाची मी असल्यापासून मला ज्ञानेश्वरी हरिपाठ आवड असायची. कीर्तन भजन मी ऐकायला जायचे. असा नियम आहे कीर्तनाचा की 11 वाजता कीर्तन बंद होतं. पण मी लहान असल्यामुळे मला त्याचा नियम माहिती नव्हता की 11 वाजताच कीर्तन का बंद करतात. हे म्हणायची का वेळ होतोय का काय आई, हे कीर्तन का बंद करते? काय झोपाय टाइम झालाय काय? अगं मला लई आवडलं तो कीर्तन. आणि सांगू का तुला कुठला अभंग होता? पिकले शेंदाड कडू केले गुळ. शेंदाड कडू असतं पण त्याचा गुळ कसा तयार झाला, त्याला गुढी कशी आली, ह्याच्यावर अभंग होता गायचं. आणि इतकं मला सुंदर वाटलं, लय छान छान, मला छान आवडायचं. मग आमचं वडिलांनी माझं लग्न झाल्यावर पूर्ण अडाणी मालक माझी, 1-2 काही यायचं नाही. आणि मी 7वी शाळा शिकलेली. त्याच्यामुळं आमच्या घरातलं वातावरण दूषित व्हायला तयार झालं की मी जरा सुंदर रूपवान दिसायला, स्मार्ट त्यावेळी दिसायची. हां, तरुण वयात जे रूप दिसतं ते आत्ता एवढं खुलालून रूप दिसत नाही. आणि कुठलंही काम जरी करायचं झालं तर त्या कामाला कसं असतं, गती असते. हे मी काम पूर्ण आत्ताच करेनच असा त्याला विश्वास असतो या शक्तीला. आता आपलं माझं वय आता 65 वर्ष आहे, तरी पण मी अजून सुद्धा की असं मला वाटतं की हे मी काम केलंच पाहिजे आणि करावंच असे मला अजून शक्ती, स्फूर्ती आहे माझ्या. तशी मी करतोच. मी शाळेत जरी गेलो तरी मुलांनी सांगतो, अरे हे खेळ उपयोगाचं नाही, खेळ कुठला खेळलं पाहिजे, आपण पुस्तकाशी भांडलं पाहिजे. मग मी पण विद्यार्थी छडी माझे छम छम विद्या येई घम घम, अरे नाही चलंगी नाही रडंगी असे मी पोराशने आता पुरी सांगतो. नाही चलंगी नाही मरूंगी, झाशीची राणी मै बनूंगी. अरे वा, किती सुंदर बोलताय तुम्ही. असं आपला उद्देश पाहिजे. मुलींना कुठल्याही व्यक्तीला तुम्ही भाळू नका. मुलींनी सांगतोय, 2 शाळेत गेलो की मी मुलींना, अगं झाशीची राणी बना. झाशी कोण येते मुस्कान मारायची, चांगल्या पायरीनं वाघ असं मुलांनी सांगायचं. आपण शाळेत येतो बहीण भावाच्या नात्याने येतो. बरोबर. प्रेम करायचं नाही कोणी कोणावर. प्रेम काय असते, काय असते, ह्यात काहीच नसते. प्रेमानं जगायचं शिकायचं असते. बरोबर. प्रेम करायचं नाही, प्रेमान जगायचं. कसं जगायचं तर आता मी भक्ती मार्गात वळतो. भक्ती मार्ग मी कसा केला, 7 वर्ष असल्यापासून अभंगाची गोडी, त्याच्यावर हरिपाठ माझा पाठ झाला. हरिपाठ पाठ झाल्यावर मला सासरी आल्यावर, इकडे मी नांदायला आल्यावर आमच्या घरात आज अंडी, उद्या मटण, परवा दिवशी कोंबडा, परवा दिवशी गोलमा, परवा दिवशी मासुळी, आज काय बांगडा, एकही दिवस सुना नाही. मला माझ्या सासरची माणसं म्हणायची, तू भट्टाची आहेस, बामणाची आहेस, ती अशी आहे तशी आहे. मी म्हणायचे असं हे नको आहे. देवाचा व्रत वैकल्य काय आहे का नाही, देवानं शरीर आपल्याला दिले, हे रक्तामासाचंच आहे. पण कोंबडी कापून खातायसा, ते कोंबडीने तुमचं काय केलंय, बकरं कापून खातायसा,
त्यानं तुमचं काय केलं? कशासाठी त्याला कापता येते? जा जीव शिव हे दोन्ही समान आहे. मग ह्या का तुम्ही त्याचा जीव जे घेताय ते कशासाठी? आपल्या जीवाचं चोचलं भागवायसाठी. असं नाही मला पटत. सासरी तुमच्या सगळ्या तोंड कसं दिलं तुम्ही सगळ्यांना? मग मला असं नाही आवडायचं. मग मला सगळ्यांचा विरोध की मग मी असं काय केलं की मला एक वेळ असं वाटलं की देवा ह्या घरात देवाची पूजा व्रत वैकली कायच नाही. एवढी जर तुळस असती तर मी तिला पाणी घातलं असतं. अचानक परमेश्वराची मी विनंती माझी परमेश्वरानं ऐकली. अचानक माझ्या पायरीच्या खाली तुळस चौथ्या दिवशी मला 4 बोटं आलेली दिसली. बापरे, किती भगवंताच्या आगात लिहिला आहे. म्हणजे अगो बाई हिथं तू कशी काय उगवून आलीस? मला तुझी आठवण झाल्याबरोबर ते तुळस मी उपडली आणि एका असं सभोवतीनं खडं लावलं, मोठं गुंडे गुंडे धोंड लावलं, चिखलान लिपलं आणि त्यात ती तुळस उरवली आणि तिला पाणी घालायची. ते आमचा सासरा म्हणला हा हे आता वाणीनं कवापासून चालू केलं. म्हणलं काय नाही, कायच बोलत. तुम्ही मग काम वगैरे घरातलं करून कसं करा? सगळं मी 4ला उठायची, एकदा 3ला सुद्धा उठायची. मग तुम्हाला आता गाणी वगैरे तुम्ही जात्यावरची कशी काय? आता तुम्ही जात्यावरची गाणी माझी आई अडाणीच होती, शाळा शिकली नव्हती. पण इतकं सासर एवढा वस जिऱ्या मिऱ्याचा हाया गस जातीवंताचे लेकी सोस अशी माझी आई म्हणायची. किती पण सासर एवढा वस तो का असून दे माझा मला तुम्ही पावन गोड बोला. सासूनी सासरा माझ्या देवाऱ्या वैल द्यावं, आम्ही जोड्यानं फुलवावं. असं माझ्या आईची शिकवण भरपूर होती. आईने एवढा बाप नाही कुणाला मिळत. बाप पिताजी पिपळ बया मालन पिपरण दोन्ही झाडाच्या सावलीनं झोप लागली सुपरण. बापरे, काय खरं नाही तुमचं. मावशी तुम्ही किती हुशार आहे हो. मग तुम्ही आता हे कुठले वाचलेत ग्रंथ वगैरे? ग्रंथ मी वर्षाला 4 पारायण करतो. बर. पहिलं पारायण माझं श्रावण महिन्यात ज्ञानेश्वरीचं असते. बर. आता माघ महिन्यात आता शिवलीला अमृताचा ह्यात असते महादेवाच्या देवळात. होय का? होय. आता माग आता तुम्ही समाधानी आहे की नाही? तुमचे मिस्टर वारले तरी पण तुम्ही आता? मी काही सोडले नाही, देवानं सांगितलेलं नाही. ते मालक गेलं तर त्यांच्या नशिबाने ते गेलं. आपला काय ते दोष आहे का? नाहीच. कुणाचं नशीब कुणी वाटून घेतलेलं नाही. जे कर्म करतो तो आला जन्म, ज्या माणसाला जन्माला जो माणूस येतो तो मरतोच, कधी नाही कधी मरतोच. मग कुणाचं दैव कसं, कुणाचं दैव कसं विहिरी कुणी जाणले नाही. पण आता तुमची मुलं किती व्यवस्थित, म्हणजे एवढं तुम्ही तयारीनं. मिस्टर तुमचे शिकलेले नव्हते? आणि नाही, अजिबात नाही. म्हणजे मग मालक माझं शिकलेलं नव्हतं तर आमच्या ह्या घरात 10वी पास कोणी झालेलं नाही. मला सारखी शंका वाटायची, बाई देवा आम्हाला 8 वापं नाही आणि मला 3 पोरं झाले. माझं एकट्या कुटुंबाचं 8 वाप्यात पोट भरत नाही तर माझ्या पोरांचं कुटुंबाचं, ह्या 3 कुटुंबाचं पोट कसं भरणार? म्हणून मी माझ्या पोरांच्या आईला बाळा मला भले रोजगार करायला लागले आणि कुणाचा तरी करतो. मी सकाळी 7ला शेतात जायची, 7 ते 9 घरचं काम करायची आणि 9 वाजल्यापासून पुढं संध्याकाळी 6 वाजेपर्यंत लोकांचं काम करायचे आणि ते पैसे पोराशने आणून द्यायचे शाळेला. पोरं शिकवली तुम्ही? हो, पोरं शिकवली. पोरं शिकायलाच होते माझी तयार तशी. म्हणजे मी मुलाशनी म्हणायची बाळा कसं आहे, मी का एवढं कष्ट करते, का रोजगार करते, कुणासाठी करते? तर तुमच्यासाठी. माझं ह्या शेतीत आपल्या उत्पन्नात पोट भरत नाही, आपली ऐपत नाही. उद्या तुमची लग्न कशी होणार? तुमच्या बायकांचं पोट कसं तुम्ही भरणार? आता तुमची मोठी 3 मुलं काय करतात? माझा मोठा मुलगा 3री पास झाला आणि आमचा भाऊ PSI झाला, दत्तात्रय पाटील. भावाला म्हणलं बाबा माझा मालक अडाणी, माझ्या 3 मुलाचं शिक्षण संगोपन होणार नाही, माझं काय करणार? मला अडाणी नवऱ्याला दिली सा, माझ्या आयुष्याचं वाटोळ केला. मी नको म्हणत होतो, मला का दिली सा? ह्या माझ्या मुलाची तू शिक्षणाची तयारी ठेव, ह्याला काय शिकल ते तू शिकवायचंस, नाहीपेक्षा मी इथं येऊन राहतो, मला तुमच्यातला हिस्सा द्या, मला पोट भरत नाही ते. मग त्यांचा भाऊ म्हणला मी तुझ्या थोरल्या बाळाला शिकवतो. मग माझ्या भावानं लग्नापर्यंत सगळं केलं, शिक्षण सगळं केलं. आणि 2 नंबरचा मुलगा काय करतो? आणि 2 नंबरचा मुलगा माझा फोन ऑपरेटर, त्याला 12वी शाळा शिकली. 2च आहेत मुलं तुम्हाला? 3 सूर्यकांत आणि श्रीराम आणि शशिकांत, माझी 3 मुलं. मग शशिकांत छोटा, मग
माझी पोरं मी वळण लावलेलं बा संध्याकाळी 7 वाजल्याशिवाय रानात त्यावेळी माणसांनी सोडत नव्हती तर दिसच तोवर बांधलायचं. मग तिथनं पुढे यायचं, धार काढायची, शान काढायचं, जेवण करायचं, कवा व्हायचं, दिवा मिन 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 राखेल तेलाचा, लाईट पण घरात सरळ नव्हती. मग पोरं माझी शाळेत आल्यावर कोण राख भरणार, कोण जळांग काढणार, कोण वरण्याचं मोडं काढणार, कोण तांदूळ निवडणार. बघा एवढी तयारी माझी पोरं करून ठेवायची. तर आल्याबरोबर धार काढायची. वळण चांगलं लावलं मुलांना. हो, आणि माझी मुलं शिकलीच चांगली. कुणाच्या घरात जायचं नाही, कुणाच्या चवाट बोलायचं नाही, कुणाला वेडवाकडं मोठ्या जाणकार माणसाला बोलायचं नाही. गुरु आई, पहिला गुरु आई, दुसरा गुरु शाळेतला गुरुजी असं मानायचं असतं. बरोबर. मग गुरुजी म्हणजे काहीतरी नाही, जो ज्ञान देतो आपल्याला तो गुरु आपला. बरोबर आहे. मग आता तुम्हाला कसं वाटतं आता समाधान? आता मी एकदम समाधानी आहे. आता माझं सगळं काय चांगलं झालं. सासूबाईंनी मला एक वेळ असं केस धरली माझी, तुला रोज इनी घालायला लागते का, रोज कुकुल्याला लागतं का, एवढ्यापर्यंत मी त्रास सहन केला. कारण का मला पुढचं ध्येय गाठायचं होतं. मालक माझं कधी मला असं तसं काय म्हटले नाही. चांगले होते. हो नाही चांगलं म्हणजे आईच्या ना तिला मार. मग मला शेतात सांगायचं, आई मला म्हणते मार, मी उद्या तुला युक्तडा का मारणार आहे. मग मला तू कर रडल्यासारखं, मी करतो हसल्यासारखं. शेतात गेले की समजून सांगायचं, माझी चूक झाली, मारायला नाही पाहिजे होतं, असं करायला नाही पाहिजे होतं, तसं करायला नाही पाहिजे होतं. मग तुम्ही का मला मारलं, मी आज जातो, मग तू जाऊन कसं घ्यायचं, मग मी काय करू असं मालक म्हणायचं. तर पुन्हा डोसक्यावर पिंडीचा भारा, पुढं जनावर म्हशी असायच्या, वड्या धुयायच्या, ते घेऊन यायचं पुढं. तिने वैरणीचा भारा बैलासाठी आणायचं. तर खूप खूप मी संसारासाठी कष्ट केलं. पण मला सांगा, तुम्हाला गावातली इतकी लोक सगळी मानतात, हुशार आहेत म्हणतात, मग तुमचं शिक्षण कमी झालंय, मग एवढी हुशारी, एवढं तुम्ही अध्यात्म ग्रंथ वाचन करताय, सगळं करताय तुम्हाला, आणि तुमच्या वयाच्या बायका वेगळ्या आणि तुम्ही एकदम वेगळे, तुमच्या चेहऱ्यावर तेज आहे. मी आता माझं वय आता 65 वर्षे चाललं. तर मी आता 2 वर्षे झालं सगळ्या महिलांनी जाग कुणाच्या घरी जाऊन भेटून येते. बाई ग, अगं आपली मुलं आहेत 2, कसं संगोपन मुलाचं करावं, काय पोरांनी शिकवलं पाहिजे. म्हणून मी सगळ्या बायकांनी आता जवळजवळ महिला माझ्या ज्ञानेश्वरी पारायणला 16 महिला गेल्या वर्षी बसवल्या त्या. प्रत्येकीच्या घरला जाऊन शिका, काय तर शिका. माझ्या माघारी म्हणशीला तरी मी एकटीनं पारायण केलं, कुणी सुद्धा नाही. माझी सासू म्हणली, ह्या गावात एकटी शाळा शिकली आहेस का, दुसरं कोण नाही, बायका माणसं येत नाहीत. ज्याच्या पर्यायानं ते, मला भक्ती करायची आहे, मी करणारच. हो, आता शिवलीला अमृत आता वाचन आहे, तर मी एकटीनं 2 वर्ष केलं. आत्ता 2 वर्षात 4-5 बायका घेऊन करतोय वाचन. पुन्हा मी घरात गुरुचरित्र पारायण करतोय, नवनाथ पारायण करतोय घरात. मी वर्षाला 4 पारायण करतो. आता तुमचा व्हिडिओ बऱ्याच बायकांनी मागचा पण बघितला, म्हणजे आमच्या सबस्क्रायबरने. तर त्यांच्यासाठी एक काय तर चांगलं सांगा, म्हणजे जेणेकरून त्यांच्या आयुष्याला तुमचं ते ऐकतील आणि त्यांना वाटेल की खरंच हे खरं आहे मावशी म्हणले. प्रत्येक महिलेनं आज कसं आहे की आपल्याला देह यो दिला, ती देवानं निर्मिती केली, माणसाने नाही केली. नाही. मग ह्यो देह निर्माण करणाऱ्याची जर आपण ओळख ठेवायची नाही तर ठेवायची कुणाची? अरे वा, ओळख ठेवायची कुणाची? तिची आठवण मुद्दल करायची, अंगात एक हे होते. हा, तिची आठवण, जो मला देह कोण देणार आहे तिची आठवण महिलांनी केली पाहिजे. आज आपल्या बाळात सुद्धा देव बघितला पाहिजे. बरोबर. आपल्या नवऱ्यात देव, पती होच परमेश्वर स्त्रीला, तिने आपल्या नवऱ्यात सुद्धा देव बघितला पाहिजे, शेजारच्यात सुद्धा देव बघितला पाहिजे, तर आपलं विचार दुसऱ्याला पटते. मग तुम्हाला म्हणजे असं उत्साही आनंदी राहण्याचं कारण एक म्हणजे तुमची भक्ती. भक्ती आणि माझा सुविचार चांगला, विचार मनात, कुठल्याही स्त्रीनं मनात विचार चांगला आणला पाहिजे. बरोबर. मी हे करीन, मी हा माझा मुलगा तहसीलदार करेन, मी हे माझा मुलगा अधिकारी करेन, हे बाईच्या पहिलं ध्यानात पाहिजे. नाहीतर ती फुगा पडतीया, मी 2 येण्या घातल्या पाहिजेत असला विचार नाही पाहिजे. बरोबर. साधं सिंपल राहिलं पाहिजे. मुलीनं बाईनं सगळे अंगभर कपडे वापरले पाहिजे, नाहीतर 4 बोट झंपर घालायचं पाठीत, सगळं अंग उघडत. जगाला प्रदर्शन या देहाचं केलं नाही पाहिजे. हा, असं केलं नाही पाहिजे. आपण कसं आपल्या रीतीनुसार, पिढीनुसार आपल्या घरच्या संस्कृती जपली पाहिजे मुळात.